लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. फुलंब्री परिसरात बिबट्या. वन विभागाने वानेगाव येथे पिंजरा लावला. वानेगाव व देवगिरी कारखाना परिसरात बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. फुलंब्री देवगिरी सहकारी साखर कारखाना परिसर व वानेगाव शिवारात बिबट्या दिसल्याचे नागरिकांनी सांगितले. वन विभागाने वानेगाव शिवारात पिंजरा लावला. फुलंब्री देवगिरी साखर कारखाना परिसर, म्हसला, शेतशिवार, वानेगाव परिसरात मागील 3 ते 4 दिवसांपासून सतत बिबट्या दिसल्याचे काही वृद्ध नागरिकांनी सांगितले आहे. तसेच शेतातील पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ले केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात अनेक ठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसून आले. बिबट्याच्या भीतीने शेतकरी शेतात जाणे टाळत आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सदरील घटनेची दखल घेत वन अधिकाऱ्यांनी वानेगाव शिवाराची पाहणी केली व रात्रीच्या वेळी एकट्याने फिरू नये, तसेच लहान मुलांना एकट्यांना बाहेर शेतात जाऊ देऊ नये, पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, मोकळ्या जागेत बांधून ठेवू नये, खोट्या अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले. तर वानेगाव परिसरात बिबट्या पकडण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावला आहे. यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी यशपाल दिलपाक सिल्लोड, वनपरिमंडळ अधिकारी मनोज कांबळे, वनरक्षक अजिम शेख, विजय कुंटे, सागर राजपूत, विशाल जाधव, वनसेवक प्रभाकर द्वारकुंडे, संजय नजन, शेषराव चिचपुरे, जिंदराज जोगदंडे, आप्पाराव द्वारकुंडे, परमेश्वर सावंत तसेच फुलंब्री वनपरिमंडळमधील सर्व वनकर्मचारी सदर ठिकाणी उपस्थित होते. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.